योग्य ठरेल असे मी आशा ठेवतो. आता मी बडे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे. खरं तर मी आज आगंतुक आहे. आगंतुक शब्दाचा अर्थ माहिती मला निश्चित माहिती. आगंतुक म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा. एखाद्या दिवशी आपल्याकडे असा पाहुणा येतो की जर आपण बोलवलेलं नसतं. मला रात्री सरांचं मी स्टेटस बघितलं, देशमुख सरांचं मुक्तांपूर क्लासेसमध्ये सरांचं व्याख्यान आहे. हे स्टेटसला पाहिलं, सरांना रात्री विचारलं किती वाजता सुरू होणार आहे आणि त्यानुसार मी क्षीरसागर सरांना फोनही केला नाही. अचानक या ठिकाणी आलो. आगंतुक पाहुणे बऱ्याच वेळा नकोसे असतात, पण मला खात्री आहे की नकोसं वाटणार नाही. आज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवजयंतीच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी असतील कार्यक्रम त्या त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. कारण राजांचं कर्तृत्व तेवढं कर्तृत्व निर्माण होण्यासाठी सरांनी सांगितलं की 394 वर्ष झाली तरीही आज छत्रपती शिवाजी महाराज की असा शब्द ऐकायला आला की आपोआप आपल्या तोंडातून जय असा उच्चार निघाल्याशिवाय राहत नाही. याचं कारण आहे त्या व्यक्तीनं अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50च वर्ष, 100 वर्ष नाही जगले, 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 500 वर्षापर्यंत लोकांच्या लक्षात राहील एवढं जीवन जगण्यासाठी तेवढं ध्येय आणि तेवढी निष्ठा आपल्या अंतःकरणामध्ये असावी. आज शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तरी त्यांना मावळे मिळाले. असे मावळे मिळाले, सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी जीव की प्राण किंवा महाराजांसाठी प्राण अर्पण करणारे मावळे मिळाले. पण सर आजची परिस्थिती अशी आहे, कदाचित तुकाराम महाराजांना त्या काळात माहिती असेल. तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग लिहिला, तुमच्यासाठी सांगतो की आजचे मावळे असे आहेत. आजच्या मावळ्याला जर सांगितलं की बाबा तुला तलवार देतो, तुझ्या हातामध्ये ढाल देतो, ढाल आणि तलवार घे आणि लढायला जा. तुकाराम महाराज म्हणतात, आजचा मावळा असा म्हणतो माझी इच्छा आहे लढायची, मला वाटतं मी लढावं, मला लढण्यासाठी माझ्या मनामध्ये तर विचार चालू आहे, पण काय करू, माझ्या एका हातामध्ये ढाल आहे आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे, दोन्ही हात गुंतलेले, त्यामुळे मला लढता येत कळत मी बोललो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. माझे दोन्ही हात ढालीनं तलवारीनं गुंतलेले आहेत, मी झुंजार आहे पण मी लढू कसा. ही भावना आजच्या मावळ्यांची, मनामध्ये विचार भरपूर असतात. शिवजयंती जवळ आली, जगात भारी 19 फेब्रुवारी असे स्टेटस आम्ही मोबाईलला ठेवतो. आमच्या मनात विचारही चालू असतात, राजांनी पराक्रम गाजवला, मलाही पराक्रम गाजवायचा आहे. पण जेव्हा पराक्रम गाजवायची वेळ येते, सरांनी सांगितलं की पुत्र जरी दुसऱ्यावर भुंकलं तरी आपण पळून जातो. पराक्रम आपली गाजवण्याची जी इच्छाशक्ती मनात आहे, पण प्रत्यक्षात आपल्याकडे ती निर्माण होत नाही. त्यासाठी एक गोष्ट करणं गरजेचं आहे, वाचावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवल्याने छत्रपती शिवाजी महाराज कळतील असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं गेलं पाहिजे आणि चरित्र वाचलं. आज जर मुलांना विचारलं ना, जन्म कदाचित जन्म माहिती, मृत्यू कधी झाला मृत्यू माहिती आहे, पण मधला कालखंड जर बघितला तर आपल्याला कालखंडच माहिती नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर निर्माण होणं, आपल्या समोर तो येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाचणं गरजेचं आहे. काही आदर्श आहेत शिवाजी महाराजांचे, ते आदर्श आजच्या काळामध्ये आपण घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा पहिला आदर्श आहे, देशमुख सरांनी मगाशी सांगितलं की कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी त्या सुभेदारावरती विजय मिळवला आणि काही 2-4 मावळ्यांना असं वाटलं की आपण आपल्या राजाला खुश करावं. मग राजाला खुश करण्यासाठी वेगवेगळे मार्ग त्या काळातही अवलंबले जात होते. एकाला असं वाटलं की आपण जरा काहीतरी वेगळं करावं जेणेकरून राजे माझ्यावरती खुश होतील, आणि म्हणून त्या कल्याणच्या सुभेदाराची जी सून आहे त्या सुनेला त्या मावळ्याने राजांच्या समोर दरबारामध्ये हजर केलं. मोठ्या आविर्भावाने तो सांगत होता, राजे कल्याणच्या सुभेदाराला आम्ही जिंकलंय आणि नुसतं तेवढंच जिंकलं नाही, धनदौलत तर आम्ही घेऊनच आलोय, पण त्या धनदौलतीच्या बरोबर या सुभेदाराची सून जी तरुण आहे, जी सुंदर आहे, जी देखणी आहे, नुकतंच तिचं लग्न झालेलं आहे, अशा त्या कल्याणच्या सुभेदाराची सून मी आज तुमच्या समोर हजर करतोय. राजे, या नजराण्याचा तुम्ही स्वीकार करावा. हे जेव्हा त्यानं सांगितलं
त्यावेळेस राजांच्या डोळ्यामधून गळगळ अश्रू आहे. आपल्याला राजांचा इतिहास माहिती पाहिजे, आपल्याला राजांचं चरित्र माहिती पाहिजे, आपल्याला राजांचे विचार माहिती पाहिजे. तेव्हा कुठं आज महाराष्ट्रामध्ये आपण ताट माने देऊ शकतो. राजांच्या समोर तो नजराना पेश केला. कल्याणच्या सुभेदाराची ती सून, सुंदर असणारी, देखणी असणारी ती सून राजांच्या समोर उभी केलेली आहे. राजांनी तिच्याकडे पाहिलं, राजांच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू वाहिले आणि राजांनी त्यावेळेस राजांच्या तोंडचे उद्गार आहे, राजे उठून उभा राहिले आणि राजे त्या कल्याणच्या त्या सुभेदाराच्या सुनेला उद्देशून म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. हे शिवाजी महाराजांचे विचार, हे शिवाजी महाराजांचे. शिवाजी महाराजांनी त्या सुंदर असणाऱ्या स्त्रीकडे पाहून जे विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आले, आज आम्ही शिवाजी महाराजांचं स्टेटस ठेवतो, आमच्या मनामध्ये हा पहिला विचार असला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या आईची उपमा दिली आणि आम्ही मात्र कॉलेज सुटलं की बुलेटचे फटके काढत बाहेरून जर फिरत असलो तर शिवाजी महाराजांचे विचार आमच्यामध्ये रुजणार. कदाचित हे वाक्य मला म्हणजे मी हे बोलत असताना तरुणांना पटणार नाही, पण तुम्ही 10वी आणि 12वीच्या आहात, तुम्हाला पुढे जायचंय आणि पुढे जात असताना हा विचार आपल्या मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतःकरणामध्ये रुजले असले. शिवाजी महाराजांसाठी लढणारे मावळे सुद्धा तेवढ्याच विचाराचे होते. पुरंदरचा पराक्रम तुम्हाला माहितीये, पुरंदर किल्ल्याला वेढा घातला कुणी माहितीये? दिलेर खान नाव होतं, दिलेर खान. मुघलांचा तो सरदार होता आणि मुघलांचा एवढा बलाढ्य अशा प्रकारचा सरदार दिलेर खान आणि त्यांच्याबरोबर आले मिर्झा राजे जयसिंग राजपूत, राजस्थान मधला एक खूप मोठा सरदार ज्याचं नाव आहे. असे दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग आले. पुरंदर किल्ल्याला त्यांनी वेढा घातलाय आणि पुरंदर किल्ला जिंकायचाच या उद्देशाने जेव्हा त्यांनी वेढा घातला तेव्हा त्या पुरंदरवरती त्या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार होता, कोण माहिती? मुरारबाजी. मुरारबाजीनं विचार केला. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्याच कालखंडामध्ये दक्षिणेकडून बातमी आलेली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत, छत्रपती शहाजी राजांचं निधन झालेलं आहे आणि शहाजी राजांचं निधन झालेलं असताना दुःखामध्ये शिवाजी महाराज होते. स्वराज्यावरती शोककळा पसरलेली होती, स्वराज्य दुःखामध्ये होतं आणि अशा दुःखाच्या क्षणी या दिलेर खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातलेला आहे. करायचं काय, लढायचं कसं, राजांना सांगायचं कसं, राजांपर्यंत पोहोचायचं कसं? जाऊ द्या, राजांना सांगण्यापेक्षा आपणच लढूया विचार केला. कुणी लास्ट बेंचर्स विचार केला, मुरारबाजी. आणि मुरारबाजीने विचार केला की शिवाजी महाराजांना ही बातमी कळवण्यापेक्षा आणि शिवाजी महाराजांकडून काहीतरी मागवण्यापेक्षा एक काम करू, आपल्याकडे जेवढी कुमक आहे त्या कुमकीनिशी आपण लढायला तयार होऊ. अवघे 100-200 सैनिक त्यावेळेस गडावरती होते. समोर 10-15 हजाराचा असणारा सैनिकांचा असणारा ताफा होता आणि मग लढायचं कसं? मुरारबाजीनं सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं, सांगितलं की ही वेळ निकराची, आपल्याला लढायचंय, आपल्याला राजांसाठी लढायचंय, आपल्या स्वराज्यासाठी लढायचंय आणि स्वराज्यासाठी लढत असताना आपल्याला बाकीच्या गोष्टींचा विचार करून चालणार नाही. मुरारबाजी स्वतः पुढे झाला आणि किल्ल्याचे दरवाजे उघडले. सैन्यावरती मुरारबाजीचं हे असणारं तुटपुंज सैन्य तुटून पडलं. सप 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 एकमेकावरती वार सुरू झाले, रक्ताच्या चिळकंड्या व्हायला लागल्या आणि त्या क्षणामध्ये 10-5-50 असणाऱ्या सैन्याच्या मध्ये असणारा मुरारबाजी जेव्हा त्वेषाने लढताना दिलेर खानानं पाहिलं, ऐका बरं, दिलेर खानानं त्वेषानं लढताना पाहिलं, अंगामधून रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत, परंतु समोर येणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या कुठे छाताडावरती कुठे मानगुटीवरती वार करून एक एक सैनिक खाली पाडणारा मुरारबाजी जेव्हा दिलेर खानाने बघितला, दिलेर खानाच्या लक्षात आलं आपण जिंकू शकणार नाही, पण जर जिंकायचं असेल तर वेगळी पद्धत अवलंबली पाहिजे. हे पण शिकण्यासारखे. मला मुद्दाम हा प्रसंग तुम्हाला सांगायचा. दिलेर खानाने विचार केला, जर आपण असंच लढत राहिलो तर एक वेळ अशी येईल की आपलं संपूर्ण सैन्य नेस्तनाबूत होईल आणि आपल्याला इथून पळून जावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यावेळेस दिलेर खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला, थांबा, लढायचं नाहीये, लढाई थांबवा. आणि लढाई थांबवल्यानंतर
त्यावेळेस जो मुरारबाजी होता केशानं लालबुंद अशा प्रकारचे डोळे झालेले होते. समोर येईल त्या सैनिकांना मारण्याची असणारी उर्मी होती. अचानक युद्ध थांबलंय, अचानक लढाई थांबली. मुरारबाजी मात्र शांत बसत नव्हता. श्वास जोरजोरामध्ये मुरारबाजीचा चालू होता आणि मुरारबाजीनं पाहिलं समोर अंबारीमध्ये हत्तीवरती असणारा दिलेर खान बसलेला आहे. आणि मग तो दिलेर खान मुरारबाजीला म्हणतो, मुरारबाजी बघा बघा, मुरारबाजी तुझ्यासारखा सैनिक मी माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये पाहिला. अरे काय लढतोय, काय तुझी असणारी युद्धकला आहे, काय तुझी तलवारबाजी आहे, किती सैन्याला तू मारले. मुरारबाजी तुझं युद्ध नैपुण्य आणि तुझी लढाईची असणारी कला पाहून मी तुझ्यावरती खुश झाले मुरारबाजी. अरे काय शिवाजीकडे राहिले, काय आहे तुझ्या शिवाजीकडं, कशासाठी तू शिवाजीसाठी लढतोय. एक काम कर मुरारबाजी, तू आमच्या पार्टीत ये. आता एक पार्टी बदलण्याचं खेळायचं, तू आमच्या पार्टीत ये म्हणे आमच्या बादशहाकडं. अरे तुला बादशहांच्या समोर हजर करतो. मुरारबाजी तुला पाहिल्यानंतर बादशहा तुला जहागिरी देतील आणि बादशहाची जहागिरी घेऊन एक मोठा जहागीरदार म्हणून मिरव, काय राजांच्या बरोबर राहतो. असं सांगितल्यानंतर त्यावेळेस मुरारबाजीचं जे उत्तर आहे ना ते खूप महत्वाचं आहे. लक्षात, मुरारबाजीनं सांगितलं, हे दिलेर खाना, हे वाक्य मुरारबाजीचं, अरे तुझ्या बादशहाची जहागीर कुणाला हवी रे. माझ्या राजांकडे जे आहे त्या राजांच्या असणाऱ्या दौलतीमध्ये मी खुश आहे. मला तुझ्यासारख्याकडं आणि तुझ्या बादशहाकडे येण्याची गरज नाही. तुझा कौल मी घेत नाही आणि तुझं असणारं जे काही प्रपोजल आहे आजच्या भाषेत म्हणून आपण, ते मी स्वीकारत नाही. हे वाक्य ऐकलं अंबारी मधल्या त्या दिलेर खानानं धनुष्याला बाण लावला आणि सनकन तो असणारा बाण मुरारबाजीच्या कंठामध्ये घुसला. त्याच ठिकाणी मुरारबाजी धारातीर्थी पडले. मला सांगायचंय काय लक्षात घ्या, आपल्याला प्रलोभनं भरपूर भेटतील. आपल्याला आज या ठिकाणी क्षीरसागर सर आहेत, देशमुख सर आहेत, पाटील सर आहेत. आपल्याला घडवणारे थोडासा असणारा भाग आहे, बिघडवणारा भरपूर आहे. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडता शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि युद्ध नैपुण्य आणि शिवाजी महाराजांचे विचार आपल्यामध्ये जर आपण जागृत ठेवले तर निश्चित आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मिळण्यासाठी शिवजयंती सरांनी जसं सांगितलं, नुसती 19 फेब्रुवारीला साजरी करायची नाही, तर शिवजयंती वर्षभर शिवरायांचे विचार वर्षभर आपल्या आचरणामध्ये असले पाहिजे. एवढं आजच्या निमित्ताने बोलतो कारण मी पहिल्यांदा सांगितलं आगंतुक आहे, आगंतुक आवडत नसतो. मी जर जास्त बोललो तर याला कोणी बोलवलं असं होऊ नये म्हणून या ठिकाणी माझे विचार थांबवतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल, कारण क्लासेसचं नाव सरांनी सांगितलं मुक्तांकुर आहे. अंकुर मुक्तपणे जर झाला बाहेर पडला, अंकुर मुक्तपणे जर बाहेर पडला तर त्याचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. याच्या उलट क्राफ्टेड आता जमाना आलेला आहे. क्राफ्टेड माहिती आहे, क्राफ्टेड मोठं झाड छोटं कसं करता येईल यासाठी क्राफ्टिंग केलं जातं. क्लासेसचं नाव एवढं सुंदर आहे, मुक्त अंकुर. अंकुर जर मुक्तपणे वरती आला तर त्याचा मोठा वटवृक्ष होतो. क्राफ्टेड वटवृक्ष आपल्याला नकोय. मुक्तांकुरच्या वातावरणामध्ये मुक्त असणारा वटवृक्ष निर्माण होण्यास नक्की मदत होईल. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्याला एक असा मुलगा जो आपल्या मराठी मातीतून नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे, खडकवासला पुणे येथे रुजू झाला आहे, तो म्हणजे राजवर्धन पवार. त्यांनी 100पेक्षा जास्त किल्लेगडावर भ्रमण केली व त्याचा अभ्यास केला. त्यांनी तिथले गुणवैशिष्ट्ये समजून घेतले व त्यांनी NDA मध्ये त्याचं नाव दाखल करून घेतलं.